आता या ठिकाणी तुम्ही गेल्या तासाला नामावर आधारित नाम आधारितम हा घटक अभ्यासला आपण गेल्या तासाला, आठवते का बघा. वासर वासर तालिका पूरयत हाही आपण घटक अभ्यासलेला आहे. पान नंबर 7 वर आता नाम आधारितम हा घटकसुद्धा अभ्यासलेला आहे. आता त्याच्या पुढचा जो घटक आहे चौथा धातू आधारितम हा घटक आपण अभ्यासणार आहोत आज. लक्ष द्यायचं आहे सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी. धातू आधारितम बघा कुठला घटक आहे चौथा, धातू आधारितम. चौथा घटक आहे धातू आधारितम. हा जो घटक आहे तो आज आपण इथं अभ्यासणार आहोत. आता धातू घटक धातू आपण पाहिलेत, लिख पट नंतर मन, बरोबर आहे की नाही. हे सगळे धातू आपण 8वी पासून अभ्यासतो आहोत. आणि त्याचे गण आता इथं तुम्हाला धातू आधारितम धातूवर आधारलेले जे धातू आहेत प्रथम चतुर्थ षष्ठ दशम गणस्य. कुठल्या गणाचे धातू तुम्हाला इथं द्यायचे आहेत तर पहिला गण, चौथा गण, 6वा गण, 10वा गण. प्रथम चतुर्थ षष्ठ आणि दशम या गणाचे धातू इथं तुम्हाला 2-2 लिहायचे आहेत. परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे 2 तुम्हाला इथं ते चार्ट दिलेला आहे बघा. गणः परस्मैपद आत्मनेपद. गण पहिला परस्मैपदी पठ त्याच्या जोडीला दुसरा काय येईल क्रीड. आत्मनेपद रम त्याच्या जोडीला काय येईल लभ. म्हणजे असे तुम्हाला इथं एक गणाचा एक धातू दिलेला आहे, त्याच्या जोडीला तुम्ही दुसरा तिथं लिहायचा आहे. पहिला दिलेला आहे, दुसरा लिहायचा आहे. असं इथं तुम्हाला एक तालिका दिलेली छोटी तालिका आहे. 1 4 6 10 या गणांचे धातू इथं लिहायचे आहेत बघा. तालिका बघा, तालिका म्हणजेच काय तक्ता बघा. पान नंबर 7 वर यायचे आपण, तेच चाललंय आपलं बघा. गण कुठला आहे 1 4 6 10 परस्मैपद पप आणि इकडे काय दिले आत्मनेपद आप. हा आप आणि पप म्हणजे काय हे तुम्हाला परस्मैपद एवढं मोठं लिहिण्यापेक्षा त्यांनी काय दिले छोट्या याच्यामध्ये परस्मैपद आत्मनेपद त्याच्या छोट्या शब्दांमध्ये तुम्हाला इथं त्यांनी तालिका दिलेली आहे. ती तालिका बघायची. आता गण कुठला आहे गण पहिला गण. पहिल्या गणाचा कुठला परस्मैपदी धातू दिला त्यांनी पठ दिला. आता तुम्हाला दुसरा लिहायचा आहे धातू द्वयम लिखत. तुम्हाला 2 धातू लिहायचे आहेत प्रत्येकातले, परस्मैपदीचा 1 आणि आत्मनेपदीचा 1. म्हणजे धातूचे सुद्धा 2-2 काय लिहायचे तिथं गणाचे धातू लिहायचे आहेत. त्यांनी 1-1 दिलाय, तुम्ही तिथं 1-1 ॲड करत जायचंय. परस्मैपदीचा 1 आत्मनेपदीचा 1 येते का लक्षात बघा. लिहायला स्टार्ट करा. पठ हा परस्मैपदीचा आहे. पठच्या सारखाच परस्मैपदीचा दुसरा धातू कुठला आहे क्रीड. लिहा त्याच्या शेजारी लिहायचं आहे, ब्लँक दिलेलं आहे तिथं क्रीड. क्रीड हा धातू आहे क्रीड. नंतर आत्मनेपदीमध्ये या ठिकाणी तुम्हाला लब दिलेला आहे. आत्मनेपदी लबच्या जोडीला तुम्ही आत्मनेपदी दुसरा लिहायचा आहे रम. कुठला लिहिणार आहात रम आणि दुसरा काय लभ त्यांनी दिलेला आहे लभ. मी हे चिन्ह स्वल्प विराम आहेत लक्षात घ्या, नाही तर मॅडमनी कुठलं चिन्ह दिलं म्हणून परत गोळ करत बसाल. आणि ज्याच्या खाली डॅश दिली अंडरलाईन दिली अशी ते तुम्हाला ती उत्तर आहे तुमची. तालिकामध्ये बघा कुठं कुठं काय काय दिलंय ते गोंधळ करून घ्यायचा नाही आपल्याला. हे झाले आत्मनेपदी परस्मैपदी. 1-1 धातू झाला, 2 झाले. आता चौथ्या गणाचं लिहायचं आहे तुम्हाला चतुर्थ गण. चतुर्थ गणाचं त्यांनी 1 दिलाय कुप. दुसरा काय येणार आहे क्रुध. क्रुध उप.
क्रोध कुप या पद्धतीने आत्मनेपदीचा एक धातू दिलाय मन. मनच्या जोडीला काय येईल? युध. मन दिलेला आहे, दुसरं लिहायचं आहे आपल्याला युध. युध लिहायचं आहे. पुढचा हे झाले आता चौथ्या गणाचे धातू. आता कुठला येणार आहे आपल्याकडं? सहावा गण. सहाव्या गणाचे दोन धातू दिलेत त्यांनी, परस्मैपदीचे दिलेत. प्रच्छ पृच्छ, त्यालाच काय येणार आहे? लिख. सहाव्या गणाचा आहे परस्मैपदी. प्रच्छ पृच्छ त्याच्या जोडीला काय येणार आहे? लिख. खाली लिहिते मेच्या लिख हा येईल. जिथं मी अंडरलाईन केली ज्या धातू खाली, तो धातू तुम्ही, ती उत्तर आहे तुमची, लक्षात घ्यायचं आहे. एक रेष ओढली आडवी. आणि आत्मनेपदीचा कुठला दिलाय? मृ. मृ म्रिय. मृ म्रिय च्या जोडीला काय द्यायचं आता? दुसरा धातू आत्मनेपदीचा विदविंद. 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 आता 10व्या गणाचा धातू बघायचा आपल्याला. 10व्या गणाचा धातू दशमगण. त्यांनी परस्मैपदी कुठला दिला आहे? पूज. त्याच्या जोडीला आपण काय लिहायचं आहे? कथ. बघा पूज त्यांनी दिलेला आहे, पूज. आणि आपण काय लिहिणार आहोत दुसऱ्या जोडीला? कथ. हे तुमचं उत्तर आहे, लक्षात घ्यायचं आहे. आत्मनेपदी एक धातू दिलाय त्यांनी मृग, आणि त्याच्या जोडीला आपण काय लिहिणार आत्मनेपदी? अर्थ. अर्थ हे उत्तर आहे तुमचं, मृग. बघा परस्मैपदी आणि आत्मनेपदी बरोबर आहे. हे धातू बघा कशा पद्धतीने आहेत. गण पहिला आहे, परस्मैपदी धातू कुठला आहे? पठ. त्यांनी दिलेला कुठला आहे? तर हा पठ दिलेला आहे. ठचा पाय मोडायचा आहे. पठ. त्याच्या जोडीला आपण कुठला लिहिला आहे? क्रीड. हा दुसरा धातू आहे. आत्मनेपदी लभ दिलेला आहे. रम हा दुसरा धातू आहे आपण दिलेला, उत्तर आहे हे. नंतर परस्मैपदी चौथ्या गणाचे धातू बघायचे आहेत. क्रुध कुप, मन युध. 6व्या गणाचा प्रच्छ पृच्छ, त्याच्या जोडीला कुठला दिला? लिख. नंतर आत्मनेपदी मृ म्रिय, विद विंद. 10व्या गणाचा पूज कथ, अर्थ मृग. लक्षात घ्या, अर्थ मृग हे आत्मनेपदी आणि पूजकथ हे परस्मैपदी. हे 10व्या गणाचे धातू आहेत. येते लक्षात? इथपर्यंतचा भाग कळला असेल. चार्ट आपण आपल्या वहीमध्ये लिहिला असेल सगळ्यांनी, असं मी समजते. बरोबर आहे की नाही? आपला आपण चार्ट जो आहे तो आपण सगळ्यांनी लिहिलेला असेल. तर या पद्धतीनं आपला चार्ट इथं पूर्ण झालेला आहे. आता या पुढचा घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे. एकदम सोपा घटक आहे, तुमच्या आवडीचा घटक आहे. काय करायचे तुम्ही? आपण याच्या आधी नामावर आधारित काय काय पाहिलंय? 2 नामं बघितली आहेत, बरोबर आहे की नाही? आकारांत, उकारांत, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी या सगळ्या घटक बघितलेत आपण. तर यासाठीच तुम्ही इथं रिक्त स्थानं पूरयत, रिक्त स्थानं पूरयत हा जो घटक आहे, रिक्त स्थानं पूरयत काय दिले त्यांनी?
प्रातिपदिकम, अंत्यम आणि लिंग. प्रातिपदिक म्हणजे काय? मूळ शब्द म्हणजे मूळ रूप. अंत्यम म्हणजे तो अकारांत. अंत्य म्हणजे काय? तो अकारांत आहे, उकारांत आहे, इकारांत आहे ते लिहायचं आणि लिंग लिहायचं आहे त्याचं. तर या पद्धतीनं हा चार्ट तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्याच पानावर आहे आ मध्ये रिक्त स्थानम पूरयत. बघा आ मध्ये जायचं आहे आपण. आ मध्ये रिक्त स्थानम पूरयत. रिक्त स्थानम रिक्त स्थानम पूरयत म्हणजे रिकाम्या जागा आपल्याला काय करायच्या आहेत? तर या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. रिक्त स्थानम पूरयत. कशाचे रिक्त स्थानम करायचे पूर्ण? इथं प्रातिपदिकम दिलेलं आहे. देवमाला, कवी, भानू हे सगळे शब्द दिलेत. अंत्यम आपल्याला लिहायचे आहेत. काही ठिकाणी जे रिकामे आहेत ज्या ठिकाणी दिले नाही तिथं पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने चार्ट बनवायला लागेल तुम्हाला. तर पहिल्या चार्टमध्ये काय येणार आहे बघा. इथं येईल प्रातिपदिकम. प्रातिपदिकम नंतर अंत्यम, अंत्यम नंतर कुठला आहे? लिंग, लिंगम. हे अशा यामध्ये 3 भागांमध्ये तुम्ही काय करायचं आहे? चार्ट तयार करायचा आहे. बघा माझा बोर्ड असल्या कारणानं तुम्ही व्यवस्थित करा. छोटं छोटं माझं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला आहे देव. प्रातिपदिक कुठला आहे? पहिला देव. देव हा शब्द आहे मूळ. अंत्यम काय येणार त्याचं? देव हा शब्द कसा आहे? अकारांत. अकारांतम. बरोबर आहे. देवा शब्द आपण आठवी वाचू शकतोय. देवा अकारांतम आहे का? तर शेवटचा स्वर काय आला? अ, म्हणून अकारांत. लिंग कुठलं आहे? पुल्लिंगम. लिंग कुठलं आहे? पुल्लिंगम. लिंग बघा कसं लिहिलंय, पुल्लिंगम. दुसरा आहे प्रातिपदिकम. तुम्हाला काय केलंय? प्रातिपदिकम दिलं नाही, अंत्य दिले अकारांतम आणि लिंगम दिले नपुसक लिंगम. म्हणजे इथं शब्द कुठला असणार आहे? वन. अशा पद्धतीनं तुम्ही रिक्त स्थान भरायचे, रिकाम्या जागा भरायच्या. वन. आले का लक्षात? वन अकारांतम. वन शब्द कसा आहे? अकारांतम. अकारांतम नपुसक लिंगम. नपुसक लिंगम. शब्द व्यवस्थित लिहा. अनुस्वार बघा. वण नंतर कुठला दिलाय? माला. माला हा शब्द कसा आहे? अकारांतम. आकारांतम माला. आणि काय लिंग कुठलं आहे? स्त्रीलिंगम. माला. माला हे काय? आकारांत. लिंग कुठलं आहे? तर स्त्रीलिंगम माला. माला हे मुलीचं नाव आहे, बरोबर आहे की नाही? माला म्हणजे माळ, ती माळ म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? स्त्रीलिंगम. पुढचा मालानंतर कुठला या ठिकाणी? कवी. कवी हा शब्द कसा आहे? इकारांत. कवी ऱ्हस्व कवी आहे, इकारांत. आणि तो कवी म्हणजे लिंग कुठलं आहे? पुल्लिंग. कवी. पुढचा शब्द कवी इकारांत. इकारांतम
पुल्लिंगम काय येणार आहे? लिंग कुठलं येणार आहे? पुल्लिंगम. अशा पद्धतीने येईल. कवीनंतर कुठला शब्द आहे? इकारांतम स्त्रीलिंगम. इकारांत रस्व आहे बरोबर की नाही, म्हणजे तिथे कुठला शब्द येणार आहे? प्रातिपदिकम. मती. मती हा शब्द येईल. मती म्हणजे काय? तर बुद्धी. मती आपण काय म्हणतो? ती बुद्धी. इकारांतम. इकारांतम स्त्रीलिंगम. स्त्रीलिंगम. मतीनंतर कुठला शब्द दिलाय बघा त्यांनी, कुठला घ्यायचा आहे आपल्याला? अंत्यम काय दिलंय? दीर्घ इकारांतम. लिंगम कुठं दिलंय? स्त्रीलिंगम. दीर्घ म्हणजेच काय? दुसरी वेलांटी असणारा शब्द म्हणजेच कुठला येणार आहे? नदी. नदी. नदी हा शब्द येईल. नदी इकारांतम. नदी इकारांतम स्त्रीलिंगम. नदी इकारांतम स्त्रीलिंगम. आता त्या पुढचा शब्द प्रातिपदिकम तुम्हाला दिलेला आहे. भानू कुठं येणार आहे? अंत्यम काय येणार आहे? भानू उकारांत. उकारांतम. आणि लिंग कुठलं येणार आहे? पुल्लिंग. भानू म्हणजे काय? तर सूर्य. आपण काय म्हणतो? तो भानू म्हणजे तो सूर्य म्हणून पुल्लिंगम. भानू. भानू. भानू उकारांतम. कुठला आहे? रस व उकार आहे त्याला बरोबर आहे की नाही? उकारांतम. पुल्लिंगम. पुल्लिंगम. इथंपर्यंतचा भाग समजलाय का आपल्याला? भानू बरोबर आहे. इथंपर्यंत कळलंय कशा पद्धतीने आहे बघा. तुमच्या लक्षात आलं असेल काय पद्धत आहे, काय तुम्हाला चार्टमध्ये रिक्त स्थानं पुरे आहेत, काय भरायचं होतं काय नाही. हां इथं तुम्हाला काही गोष्टी दिल्यात काही नाहीत. ते तुम्हाला आता लिहिल्यानंतर पुस्तकामध्ये सुद्धा कळलेलं असेल. पुस्तकात बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही हा चार्ट लिहा. अजून यातले किती शब्द राहिलेले आहेत? हे 3-4 शब्द राहिलेले आहेत. इथंपर्यंतचा भाग कळलाय का मला सांगा? कळला असेल तर पुढे जाऊया. कळलाय का? कळला असेल तर पुढे जाऊया. इथंपर्यंतचा भाग कळलाय? समजलाय का? वाचायचं एकदा. देव अकारांतम पुल्लिंगम. वण अकारांतम नपुसकलिंगम. माला अकारांतम स्त्रीलिंगम. कवी इकारांतम पुल्लिंगम. मती इकारांतम स्त्रीलिंगम. नदी इकारांतम स्त्रीलिंगम. भानू उकारांतम पुल्लिंगम. समजलंय? ठीक आहे.